ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 101 ते 120 श्लोक 8 ते 8। ग्रीष्माच्या अतिरसी सविजे तृणे जैसे मागोती भूमीसी सुलिने होती का वार्षिये ढेंडे फिटे जेव्हा शारदीचा अनुघडू फुटे तेव्हा घनजात आटे गगनीची गगनी नातरे आकाशाचे खोपे वायू निवांतुची लोपे का तरंगता हरपे जळीची जेळीवी अथवा जागिले निये वेळे स्वप्न मनीचे मनी मावळे तैसे प्रकृती मिळे कल्पक्षयी मग कल्पादी पुढती मेची सृजीची आयसी वदती तरी ये विषयी निरुती उपपत्ती ऐक प्रकृतीं स्वाम वष्टाभ्य विसृज्यामि पुनः पुनः भूतग्राममिकं कृष्ण मवशं प्रकृतेर्वशात् तरी हेची प्रकृती किरीटी मी सोखिया सहजे आदिष्टी ते तंतु समवाय पटी जेवी विणावणी दिसे मग ते विणावणीचेनी आधारे लहान चौकडिया पटत्व भले तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीचे होय जैसे विरदणाची संगे दुधाची आट जो लागे तैसे प्रकृती अंगारी गे सृष्टीपणाची बीज जळाची जवळीक लाये आणि तेची शाखोपाखी होये तैसे मद करणे आहे भूताचे आगानगर हे राया केले या म्हणन या साचपण केर आले परिनिरुते पाहता काय शिणले रायाचे हाती आणि मी प्रकृती अधिष्ठी ते ऐस कैसे जैसा स्वप्नी जो असे मग तोची प्रवेशे जागृतावस्थे तरी स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पंडू सुता ती स्वप्ना माझी असता प्रवास होय या अगव्याचा विप्राव काय जे भूत सृष्टीची काही मज एकही करणे नाही ऐसाची अर्थो जैसी राये अधिष्ठिली प्रजा व्यापारे आपुलालिया काजा
तैसा प्रकृती संगू हा माझा येर करणे येचे पाहे पाप पूर्णचंद्राची भेटी समुद्रे अपार भरते दाट दाटी तेत चंद्रासी काय किरीटी उपकापडे जडपरी जवळिका लोह चळे तरी चळो का तरी कवणू शिणू भ्रमका सन्निधानाचा किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी आणि भूतसृष्टी एकसरी प्रसोची लागे जो हा भूतग्राम आघवा असे प्रकृती अधीन पांडवा जैसी बीजाची आवेल पालवा समर्थ भूमी ना तरी बाळाधिका वयसा गोसावी देह संगु जैसा अथवा घनावळी आकाशा वार्षी जेवी कास स्वप्नासी कारण निद्रा तैसी प्रकृती हे नरेंद्रा या आशेशाई भूत समुद्रा गोसावेणी गा रामकृष्ण हरी।